राज्यामध्ये सध्या नेमकं चाललंय काय या संदर्भातली नवा वाद सुरू झालेला आहे किंवा वादाचा पुढचा अंक पाहायला मिळतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये। या वादाचं नेमकं कारण काय तर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना मारण्याचा कट होता आणि तो कट कुणी रचला होता तर धनंजय मुंडेंनी रचला होता असा आरोप केला, गौप्यस्फोट केला आणि या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पण मनोज जरांगेंचे सगळे आरोप हे धनंजय मुंडेंनी खोडून टाकलेले आहेत आणि आपण नार्को टेस्टसाठी सुद्धा तयार असल्याचं म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप जरांगेंचा आहे आणि हा कट यशस्वी व्हावा यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली गेली होती असा दावा त्यांचा आहे। मनोज जरांगेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत हत्येचा कट कसा रचला गेला होता याची इनसाइड स्टोरी सुद्धा सांगितली। गोळ्या घालून, विष देऊन किंवा अंगावरती गाडी घालत आपल्याला मारण्याचं षडयंत्र पद्धतशीर पद्धतीनं रचण्यात आलेलं होतं असं जरांगे म्हणतात। पण जरांगेंच्या सगळ्या आरोपांचं खंडन धनंजय मुंडेंनी केलंय। हे सगळे आरोप खोटे आहेत आणि गरज असेल तर नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी सुद्धा आपण तयार असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगेंनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपण सीबीआय चौकशीसाठी तयार असल्याचं म्हटलंय। त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला। पण मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाला एक नवीन वळण प्राप्त झालंय। तर मनोज जरांगेंचे नेमके आरोप काय काय आहेत धनंजय मुंडेंच्या विरोधात ते आरोप आपण पाहूया। धनंजय मुंडेंनी षडयंत्र रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। हत्येच्या कटामध्ये साधारणतः 10 ते 11 जणांचा सहभाग होता असाही आरोप मनोज जरांगेंनी केलाय। मनोज जरांगेंचा पुढचा आरोप धनंजय मुंडेंच्या विरोधात असा आहे की बाहेरच्या राज्यातल्या पासिंगचा गाडीचा वापर करून जरांगेंना मारण्याचा प्लॅन मुंडेंनी केलेला होता आणि एका आरोपीला खोटं रेकॉर्डिंग तयार करण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अंगावरती गाडी घालायची, गोळ्या घालायच्या किंवा विष द्यायचं असा प्लॅन असल्याचं जरांगेंनी म्हटलं। संभाजीनगरच्या झालटा फाटा इथे धनंजय मुंडे हे तासभर आरोपीची वाट पाहत होते असाही दावा मनोज जरांगेंनी केलेला आहे। धनंजय मुंडेंनी आरोपींची भेट घेतली आणि गोळ्यांची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आणि ते परत मुंबईला गेले असं जरांगे पाटलांनी आज सांगितलेलं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात मनोज जरांगेंनी नेमके काय काय आरोप केले आणि सगळ्या आरोपांचं खंडन धनंजय मुंडेंनी कसं केलं आपण पाहूया। कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय। त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेने सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची की आणखीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय। तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे। मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून। होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी। उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार। सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला। साहेब काय करायचं मग? गडबड करू नका, थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो। तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंग। चालतं, काय अडचण सांगतो। रविवारी येणार का? रविवारी येतो मग साहेब। नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल। हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी।
तुम्हाला बोलतो ना. बरोबर आहे. हा परवा सोमवार येऊ का? चालतंय. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या. याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात. ते तयारीचे असतील तयारीत करण्याचे. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू. असं ठरलंय. सहकार्याला तर बोलतोच, पण त्यांच्या अडचणी सोडवतो. आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा.